मूर्तीचे प्रतिनिधी म्हणून फलके मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. फलके मॅडम, प्रबोधन कुर्ला माध्यमिक शाळा. नमस्कार मित्रांनो. गौरव यशाचा आणि सन्मान साधनेचा या अवॉर्ड आयोजित कार्यक्रमात नुकतंच आमच्या 7 जणांचा सत्कार झालेला आहे रिटायर्ड मुख्याध्यापक म्हणून. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे अवॉर्डचे प्रमुख आदरणीय डॉक्टर मुश्ताक शेख साहेब, अवॉर्डचे पालकत्व ज्यांनी स्वीकारलं असे गणेश खाडे साहेब, संतोष कंढे सर, दिनकर सर, या शाळेच्या मुख्याध्यापिका, आपल्या अवॉर्डचे कार्यरत असणारे कन्व्हेनर राजू ठाकरे सर आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व सहनिमंत्रक, प्रत्येकाची आता नावं घेत नाही, परत कार्यक्रम लांबेल आणि मला वाटतं अजून 95 वगैरे शाळा असतील ज्यांना त्या ट्रॉफ्या द्यायचे. मित्रो, मला आता सांगितलं की रिटायर्ड मुख्याध्यापक यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी थोडंसं बोलावं. मला वाटतं शिक्षक कधी रिटायर्ड होत नाही आणि मुख्याध्यापक तर अजिबातच नाही, कारण मुख्याध्यापक हा मुळात शिक्षक असतो. घरी बसलो पण मी सगळ्यांशी विचारलं, सगळ्यांना बोलले, विचारलं की काय करता तुम्ही, तर प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी आहे. कशात बिझी आहे, तर कोणी कम्प्युटरचा क्लास सुरू केला आहे, क्लास आत्ता लावला आहे की कम्प्युटर मला शिकायचं आहे, ॲडव्हान्सपर्यंत जायचं आहे. कोणी अजून कुठली कला शिकत आहे, त्यामुळे शिकणं चालूच आहे, व्यस्त आहोत. फक्त काही जणांनी शिक्षण क्षेत्रास सोडून इतर क्षेत्र निवडलं आहे अभ्यासासाठी आणि शिकण्यासाठी. पण गेली 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष जे इथे कार्यरत होते, अवॉर्डमध्ये खेळले, बागडले, काम केले, अशांना हा वॉर्ड सतत आठवतोच. आणि आम्ही सगळेजण प्रतीक्षा करत होतो की आम्हाला विसरले की काय हे लोक, रिटायर झालो म्हणजे संपलं की काय आमचं वॉर्डमधून, तर नाही. त्या सगळ्यांनी परत सगळ्यांनी आठवण ठेवली. गीता मॅडम मला तेच वाटत होते, ये कब बुलाएंगे हमें. म्हटलं मॅडम बुलाएंगे, जरूर बुलाएंगे, अभी लोड आहे, वर्कलोड आहे उनके ऊपर. तर तो दिवस शेवटी आला. तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, सत्कार केलं. मला गेल्या वर्षीचा दिवस आठवतो, ज्या दिवशी आम्ही इथे असंच अनेक रिटायर झालेल्या मुख्याध्यापकांचा सत्कार केला होता आणि गीता मॅडम आणि मी असंच बोलले होते, पुढच्या वर्षी आपणही तिथे असू पहिल्या रांगेमध्ये आणि यांना काम करताना पाहणार आहोत. तर मित्र हो, काळ कोणासाठी थांबत नाही. आलेल्या प्रत्येकाला, जन्म घेतलेल्या प्रत्येकाला या जगातून जायचं आहे. तसंच सेवेत रुजू झालेल्या प्रत्येकाला सेवेतून निवृत्तही व्हायचं आहे. तर निवृत्ती हा शेवट नाही, ती एका चांगल्या कुठल्या तरी गोष्टीची सुरुवात असते. आम्ही सर्वांनी अशाच चांगल्या गोष्टीची सुरुवात केली. आपला वॉर्ड पुन्हा तसाच छान काम करतोय हे पाहून आनंद झाला, अभिमान वाटला. आणि खरोखर अभिमानाची गोष्ट असं आहे की सतत कार्यरत राहून सन्मानाने आपल्या सेवेतून रिटायर्ड होणं यासारखं भाग्य नाही. आणि तो आज सन्मान आम्हाला डॉक्टर मुश्ताक शेख यांच्या हस्ते लावला. सर्वांचं त्यांनी आमचं कौतुक केलं आहे, दखल घेतली आहे आणि त्यांच्या हस्ते रिटायरमेंटची ट्रॉफी घेताना जो काही ऊर भरणार आहे त्यामुळे शब्द नाही, तुम्हा सर्वांपुढे नतमस्तक होते. आपला वॉर्ड हा लीडिंग वॉर्ड आहे, तो असाच पुढे अविरत कार्यरत राहायला पाहिजे. जेवढ्या लेडीज होत्या तेवढे जेंट्सही कार्यरत आहेत हे पाहून खूप आनंद झाला. मित्रांनो, तुम्हाला पुन्हा शुभेच्छा देते. डबल शुभेच्छा यासाठी, सरांनी पळण्यासाठी आधी को-कन्व्हेनरचा सत्कार केलाय, पण डबल पळायचं आहे. यावर्षी आपल्या वॉर्डमध्ये डिस्ट्रिक्ट लेवलचं पण विज्ञान प्रदर्शन आहे, त्यासाठी सुद्धा पुन्हा तुम्हाला शुभेच्छा देते आमच्या सर्वांतर्फे आणि माझे 2 शब्द संपवते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
डोंगर कपारीत वाढणाऱ्या गवताला गरज असते ती पाण्याची. बोलके करण्यास हवे असते संभाषण. आधारासाठी हवे असते आश्वासन आणि योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन. आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख माननीय श्री डॉक्टर मुस्ताक शेख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार, गुड आफ्टरनून. आज या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे आणि त्याच ठिकाणी अलवारखाली पुन्हा एकत्र आलेलो आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले शिक्षक परिक्षक खाडेसाहेब, गड्डे साहेब, आपले कार्यक्रमाधिकारी विनकर सर, या अलबत्त शाळेच्या प्रिन्सिपल सेमिना मॅडम, त्याचप्रमाणे आपल्याकडे पण ठाकरे आहेत. फक्त उकाराचा फरक आहे. असे आपले निमंत्रण राजू ठाकरे सर, सर्व सहनिमंत्रक आणि सर्व मुख्याध्यापक. सर्वात प्रथम मी या शाळेचे मॅनेजमेंट, इम्रान सर आणि सेमिना मॅडम यांचे आभार मानतो की दरवर्षी आपला जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं यजमानपद घेतात आणि दुसरे यजमानपद घेतले आपली जेवणाची देखील व्यवस्था करतात. म्हणजे वर्षातून एकदा आपलं जेवण त्यांच्याकडे असतं. आणि त्याने आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने सेमिना मॅडम, इम्रान सर आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे आभार मानतो. या ठिकाणी आज आपण दोन प्रकारचा आपला कार्यक्रम असतो. पहिला म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक. वर्षभरात जे मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले त्यांचा निरोप समारंभ करणे. त्याचप्रमाणे ज्या शाळांनी चांगले यश मिळवलं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं कौतुक करणं, असं त्या कार्यक्रमाचं स्वरूप होईल. त्यामुळं प्रशासकीय विषय न ठेवता आपण या दोनच विषयावर बोलू, म्हणजे ते ट्रॉफी आणि जेवण त्याच्या अर्थ कमी होईल. तर मी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात गेलो तर योगदानाने मी सांगतो. मागच्या वर्षी पण त्या ठिकाणी सांगितलं होतं. मॅडमने सांगितलं की मॅडमने सांगितलं की आता सेवानिवृत्त झाला म्हणजे काही संपलं, सगळं काही संपलं असं नाही, इथून पुढे काहीतरी नवी सुरुवात करायची असं मॅडमने सांगितलं. आणि ते बरोबर आहे. फक्त आपली इच्छा असली पाहिजे. जनरली काय होतं की सेवानिवृत्त झालं की माणूस प्रवाहाच्या बाहेर पडतो. तसं होता कामा नये. आपल्या देशामध्ये दक्षिण भारतामध्ये कलमुरीराव नावाचे एक प्राध्यापक होते संख्याशास्त्र विषयाचे. हे मी मागच्या वर्षी पण सांगितलं होतं, मला आठवत असेल. ते वयाच्या 58व्या वर्षी ज्या कॉलेजमध्ये नोकरीला होते तिथून ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर मग पुढे करायचं काय, त्यांच्या मुलीकडे ते अमेरिकेला गेल्यानंतर मुलीकडे राहायला गेले. आणि आपल्याकडे कसं आहे की सेवानिवृत्त एकदा झाला की त्याला कॉलेजमध्ये वगैरे नोकरीला घेत नाही, आणि जरी घेतलं तर अनएडेडला पुढचे 4-5 वर्ष घेतात. तर तिथे मग एडेडवर घेतात. तर त्यांनी तिथे पेनिसिलिन विद्यापीठाची ऍडव्हर्टाइज झाली होती संख्याशास्त्र विषयाच्या प्राध्यापकासाठी. त्यांनी अर्ज केला, त्यांची निवड झाली आणि तिथे ते प्राध्यापकाची नोकरी सेवानिवृत्तीनंतर म्हणजे भारतात सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या ठिकाणी ते नोकरी करू लागले. नंतर त्यांचं संख्याशास्त्र विषयातलं ज्ञान पाहून, त्यांचं काम पाहून त्यांना त्या विद्यापीठाने संख्याशास्त्र विषयाचं विभाग प्रमुख केलं.
विद्यापीठामध्ये पोस्ट असेल विभाग प्रमुख त्यांना केलं. नंतर त्यांचं हे सर्व काम पाहून अमेरिका सरकारने म्हणजे व्हाईट हाऊसने त्यांना तेथील प्रतिष्ठेचा समाजाला जाणारा पुरस्कार कनमुडेराव यांना दिला. त्यांना तो पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारताने देखील त्यांना पद्मभूषण हा किताब दिला. नंतर त्यांच्या संख्याशास्त्र विषयातील कार्याची दखल घेऊन त्यांच्या वयाच्या 102व्या वर्षी म्हणजे सेवानिवृत्तीनंतर किती वर्ष काम केलं त्यांनी? जवळजवळ 40-42 वर्ष काम केलं, बरोबर ना? 102व्या वर्षी त्यावेळी किती विद्यापीठात कार्यरत होते. 102व्या वर्षी त्यांना संख्याशास्त्र विषयाचा नोबेल पुरस्कार मिळाला. म्हणजे सेवानिवृत्तीनंतर माणूस काय करू शकतो? सगळं काय करू शकतो. इच्छाशक्ती असली पाहिजे. मी अकोला तालुक्यामध्ये होतो गट शिक्षण अधिकारी म्हणून, ज्यावेळेस वर्कर 2चं सिलेक्शन झालं होतं. तर तिथे एक नवले नावाची ग्रोथ होती आणि ते नवलेवाडीच राहायचे. आता तुम्हाला ते गाव सगळ्यांना माहिती नाही. अकोले शहर म्हणजे तालुक्याचे ठिकाण आणि नवलेवाडी यात 3 किलोमीटर अंतर होतं. आणि मी ज्यावेळेस तिथे होतो गट शिक्षण अधिकारी म्हणून, तर ते त्यांचं 92 इयर्स वय चालू होतं. तर त्या वयात देखील ते नवलेवाडीवरून 3 किलोमीटर चालत यायचे, अकोल्याला पायी यायचे. 11-12 वाजेपर्यंत मित्रांना भेटणं, पेपर वाचणं, गप्पा टप्पा आणि पुन्हा जायचे चालत. कोणी गाडीवर बसा म्हणजे कोणाची गाडीवर बसायची नाही. म्हणजे माणूस जर कार्यरत राहतो तर कार्यरत राहिला तर त्याचं आरोग्य देखील चांगलं राहतं. म्हणून हे जे आता सेवानिवृत्त झाले त्यांना मला सांगायचं की तुम्ही स्वतःला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून घ्या. गुंतवून घेतलं तर काय होतं? आपलं आयुष्य वाढतं, आरोग्य चांगलं राहतं. काही पुस्तक तुम्ही वाचलं असेल की तुम्हाला जे आवडतं त्या गोष्टीत जर तुम्ही काम करत राहिला तर तुमचं वय काय होतं? आयुष्य ऑटोमॅटिक वाढतं. म्हणून कार्यरत राहणं गरजेचं आहे. आणि मी सर्व मुख्य अध्यापकांना शुभेच्छा देतो की अशा प्रकारचा पुरस्कार नाही नोबेल परंतु दुसरा चांगला पुरस्कार आपल्याला मिळो असं या निमित्ताने मी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना भावी भविष्यासाठी त्यांचं आरोग्यदायी जावं, सुख समृद्धीचं जावं अशी प्रार्थना करतो. आपण आलात आमच्या विनंतीला मान देऊन, त्याबद्दल आपले देखील सर्वांचे आभार. दरवर्षी आपण 10वी-12वी मध्ये ज्या शाळांचा निकाल चांगला लागला त्यांचं गौरव या ठिकाणी करतो. खरं तर आता 90% यांचा निकाल कमी लागला त्या शाळा हाताच्या बोटावर मोजण्यात म्हणजे कमी आहेत फार, आणि ज्यांचा जास्त लागला त्या शाळा जास्त आहेत. पूर्वी कसं व्हायचं 0% निकाल शाळा देखील खूप असायची. परंतु आता शासनाचं धोरण आणि बाकी सर्व गोष्टी याच्यामुळे काय झालंय की निकालाची टक्केवारी वाढत गेली आहे. आणि सर्व मुलं शिकली पाहिजेत. जसं शिक्षणाचं सार्वत्रिकरण म्हणतो आपण, शिक्षणाचं सार्वत्रिकरण होण्यासाठी मुलगा कोणत्याही लेवलला त्या ठिकाणी नापास होऊ नये असं शासनाचं धोरण आहे. म्हणून त्या धोरणामुळे आपला निकाल चांगला लागतो. आपण जास्त काम करतो म्हणला तर असं कोणी पण समजायचं कारण नाही. बरोबर आहे की नाही? असते का? तर सबका साथ तर म्हणजे त्याच्यामुळे जात असं नाही, आपण सर्वजण मेहनत करतो. मी बऱ्याच शाळांमध्ये पाहिलं की जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत तर त्यांना वेगळं कोचिंग केलं जातं की आपला निकाल विद्यार्थी पास झाले पाहिजे जेणेकरून आपल्या निकालाची टक्केवारी वाढेल. अशा बऱ्याच शाळांमध्ये मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर तशा पद्धतीचं नियोजन सर्वांनी करणं गरजेचं आहे की म्हणजे विद्यार्थ्याला आपण याच्यामध्ये शिकलोय B.Ed. ला
विद्यार्थ्याला त्याच्या गतीनुसार शिकता आलं पाहिजे, बरोबर ना. म्हणजे प्रभुत्व संपादन ही संकल्पना आपण अभ्यासली बीएड मध्ये. कोणी मांडली प्रभुत्व संपादन संकल्पना? परीक्षा नाही, डॉक्टर बेंजामिन ब्लूम, त्यांनी ती संकल्पना मांडली. त्यांनी काय म्हटलं की विद्यार्थ्याला शिकण्यासाठी आवश्यक वेळ दिला तर तो त्या क्षमतेमध्ये निश्चितपणे प्रावीण्य प्राप्त करतो. आपण पाहिलं की समजा कविता पाठ करायची, एखादा मुलगा त्याने एकदा वाचला तरी त्याच्या लक्षात राहील, काहींना 2 वेळा वाचावं लागेल, काहींना म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी जास्त असेल, काहींना 10 वेळा लागतील, काहींना 20 वेळा लागतील, काहींना वारंवार वाचून पाठ होणार नाही, बरोबर ना. म्हणजे प्रत्येकाची शिकण्याची लर्निंग लेवल काय असते, कमी जास्त असते आणि त्याच्यानुसार त्यांची गती लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे. आणि म्हणून अभ्यासाच्या मागे आहेत विद्यार्थी, त्यांच्यासाठी आपण वेगळं प्लॅनिंग हे केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण जसं शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं तसंच गुणवत्तेचं सार्वत्रिकरण व्हावं यासाठी शासनाने काय केलं की स्कॉलरशिप परीक्षा 34 सायकल होती, नंतर 5व्या आठवड्याला आणली आणि त्याची जी काठिण्य पातळी होती परीक्षेची ती कमी केली. का कमी केली तर जास्तीत जास्त विद्यार्थी परीक्षेला बसावेत आणि सर्वांना स्पर्धा परीक्षेचा त्या ठिकाणी लाभ मिळावा आणि म्हणून ही काय केलेले परीक्षेची काठिण्य पातळी कमी केली आहे. तर तरी देखील आपण खूप कमी मुलांना या ठिकाणी बसवतो स्कॉलरशिप परीक्षेला. आता यावर्षी 5व्या आठवड्याला आहे आणि 34 सायकलला पण आहे, कारण शासनाच्या लक्षात आलं की माध्यमिक लोक काय ऐकत नाहीत, विद्यार्थ्यांना बसवत नाही, विद्यार्थ्यांसाठी कमी असते आणि म्हणून 34 सायकल, बरोबर ना. किंवा 34 तरी जास्त मुलं असतील, बरोबर आहे का? बरोबर. तर यावर्षी 34 8वी आणि 5वी 8वी दोन्ही वर्गाला परीक्षा असणार स्कॉलरशिप आणि पुढच्या वर्षापासून फक्त 34 8वी असणार. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेला बसवलं पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षेची तयारी त्या ठिकाणी होईल. आता तुम्हाला पण संधी दिली शासनाने स्पर्धा परीक्षेची, बरोबर ना. सगळ्यांची पास करायची, बरोबर झालं. आणि यावर्षी अचानक संख्या वाढली परीक्षा टीईटी देणाऱ्यांची डबल पेक्षा जास्त झाली. आपल्याकडे मागच्या वर्षी 1,500 जास्त विद्यार्थी होते पेपर 1 आणि पेपर 2ची मिळून, यावर्षी 4,000 दोन्ही मिळून टीईटीच्या परीक्षेमध्ये डबल झाली. आणि आता फक्त पहिली 8वी टीईटी आहे, ही माध्यमिक आणि उच्च माध्यमिकला देखील येणार आहे 12वी पर्यंत. तर त्यासाठी सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे, बरोबर का? तर मला सांगायचं काय की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातील आपल्याला ज्ञान असलं पाहिजे, म्हणून ती शासनाने परीक्षा ठेवली. तुम्ही विसरून जाऊ नये. आपण बीएड झाल्यानंतर देखील प्रशिक्षण घेतो, उद्बोधन वर्ग, उजळणी वर्ग असं त्यांना नाव देतो. एकासाठी आपण विसरून जातो, का त्या खाली त्या लक्षात राहत नाही. वर्षापूर्वी शिकलेलं आता काय लक्षात राहणार नाही. म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये काही गोष्टी नवीन असतात बदलत्या काळानुसार, परंतु बऱ्याचशा गोष्टी जर आपण पाहिलं हे सगळं आपण शिकलेलो आहोत, त्याचा फक्त काय असते उजळणी असते किंवा रिव्हिजन असते. म्हणून आपण त्या गोष्टी विसरू नये असं मला वाटतं. समजा परीक्षा देण्यासाठी नाही, किंवा आपल्याला उपयोग होईल विद्यार्थ्यांसाठी, आपल्यासाठी, त्यासाठी आपण आपल्या विषयाचा त्या ठिकाणी निश्चितपणे अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेविषयी चाललाय की मागील वर्षी आपण मागच्या 2 वर्षापासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये राबवतो, राज्यात राबवला जातो आणि त्याच्यामध्ये चांगले बक्षीस शासनाकडनं दिली जातात.
यावर्षी आपण समजा नाही आपलं राज्यापर्यंत गेला तर विभाग स्तराला पण पुरस्कार आहे, जिल्हा स्तराला पुरस्कार आहे, युवा लेवलला देखील पुरस्कार आहे. आपल्या युवा लेवलला 3 शाळांना मिळाल्या यावर्षी. 3 मध्ये 3 शाळांना, युवर्सी 4 मध्ये देखील 3 शाळा मिळाल्या, म्हणजे 6 शाळा. आणि विभाग स्तरावर एका शाळेला मायकेल हायस्कूल मिळालं. बरोबर आहे मॅडम? मायकेल तिकडं पुढे म्हणजे बसायला मागे. तर त्या शाळांना पुरस्कार मिळाला, त्याचं आपण अभिनंदन करू. आणि या सर्व ज्या शाळा आहेत त्या शाळांचा आपण मुख्याध्यापक बैठक ठेवणार आहोत. सर्व झोनची एकत्र एकाच वेळेस काही वाढती बैठक असेल त्यावेळेस आपण त्यांचा सत्कार करू. त्याचप्रमाणे यावर्षी जे राज्य पुरस्कार दिले जातात त्याचा देखील आपण त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत. त्यामध्ये आपल्या झोनला यावर्षी 2 पुरस्कार मिळाले, राज्य पुरस्कार 2 मिळाले ना. तसंच केंद्र सरकारकडनं जो पुरस्कार दिला जातो राष्ट्रीय पुरस्कार, तो देखील आपल्या झोनमध्ये मिळाला. हो. त्यानंतर म्हणजे राज्य पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळून एकूण 5 पुरस्कार मुंबईत मिळाले, त्याचे 3 आपल्या झोनमध्ये मिळाले. आणि चौथा जो मिळाला ते पण आपल्याकडेच होते, पूर्वी आता तिकडे बदलून गेले साऊथ मध्ये, म्हणजे 4 आपल्याला मिळाले असं म्हणाल काय. तर त्यांचा देखील आपण यथोचित गुणगौरव त्या ठिकाणी पुढच्या बैठकीत ज्यावेळेस सर्व वार्षिक बैठक होईल त्यावेळेस आपण करू. यावर्षी विज्ञान प्रदर्शन नियोजन केलेलं आहे आपण. तालुकास्तरीय म्हणजे वार्डस्तरीय प्रदर्शन आपलं भाट्याला आहे ना, भाट्यामध्ये आहे, नियोजन चालू आहे. आणि जिल्हा स्तराची जबाबदारी देखील तुमच्याकडे आहे. तर जिल्हा स्तराचं तारीख आपण ठरवलंय 5, 6, 7 जानेवारी. संस्थेशी बोललो आणि ते ठिकाण आपलं फायनल झाले आहे. तर त्याची देखील चांगली तयारी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. आपण आता ज्या स्पर्धा चालू आहे SRT मार्फत त्या देखील खूप चांगल्या पद्धतीने शिक्षकांनी भाग घेतलेला आहे आणि त्या स्पर्धा देखील आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी घेत आहोत. म्हणजे एकूणच काय की विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबर शिक्षकांच्या विकासासाठी देखील आपण या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम घेत आहोत. शिक्षण कसं आनंदी झालं पाहिजे ना, म्हणजे आनंदी शिक्षण होण्यासाठी सगळं प्रयत्न आपण करतोय. आणि तुम्हाला टेक्नॉलॉजीचं नॉलेज मिळावं त्याची देखील आम्ही भरपूर संधी तुम्हाला देतोय. बरं आहे की नाही? सगळे आपले मुख्याध्यापक टेक झाले पाहिजे. तुम्ही आता विकसित भारतची माहिती जवळ सर्व शाळांनी भरली. निपुण भारतची एडेड शाळांना 5वी साठी आहे. आता ते यावर्षी म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षात आणखी वर्ग त्याच्यामध्ये वाढवणार आहेत. 5वी म्हणजे 5वी 6वी 7वी पर्यंत असं ते आहे. त्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळेचं रजिस्ट्रेशन तुम्हाला ते देखील ऑनलाईन करायचं आहे. एवढाचं काम आपलं बऱ्यापैकी सर्वांनी चांगलं केलेलं आहे. आता संच मान्यतेचं काम चालू आहे. संच मान्यता झाली तर पगार पण होणार आहे. सांगून देखील शाळा येत नाही म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. बरोबर ना? आणि खरोखर पगार बंद होणार आहे त्या शाळेत होणार अशा सूचना आहेत. तरी देखील आपल्या 10-12 शाळा राहिले. अनुदानित शाळांनी संच मान्यतेबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. आता शासनाने जो ज्या काढला होता 2024 ला मार्च 24 मध्ये, तो ज्या काही शाळांनी चॅलेंज केला होता हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने आता 4 दिवसावर निकाल दिला की तो ज्या बरोबर आहे आणि शासनाला अधिकार आहे की विद्यार्थी संख्येला किती शिक्षक द्यायचे, वर्ग द्यायचे हा शासनाला अधिकार आहे. शासनाचा अधिकार तो कायम ठेवलेला आहे. तर त्याच्यानुसार आता तुम्हाला विद्यार्थी संख्या प्रत्येक वर्गात किती असणं गरजेचं आहे तर ते देखील पाळणं गरजेचं आहे. आता काय केलेलं आहे नवीन धोरणामध्ये, पूर्वी एकूण विद्यार्थी विचारात घेतले जात होते. मध्यंतरी शासनाने काय केलं 5वी आणि 8वी या 2च वर्गासाठी असं केलं की 20 पेक्षा शिक्षक द्यायचे आहे. बरोबर? आता प्रत्येक वर्गासाठी गेले.
समजा तुमचा 5वी ते 10वी पट 90 आहे किंवा 100 आहे 5वी 10वी, परंतु एकाही वर्गात 20 विद्यार्थी नाही, तर तुम्हाला शिक्षक शून्य शिक्षक मंजूर होणार. म्हणून प्रत्येक वर्गामध्ये 20 विद्यार्थी असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला शिक्षक मंजूर होते. म्हणून जे वगैरे पाहत चला. त्यानंतर जे ग्रुपला मेसेज येतात, काही मुख्याध्यापक पाहत नाही. आपण कधी कधी तुम्हाला प्रत्येक वेळेस फिजिकली बोलवणं, त्यात सर्वांचा वेळेचा अपव्यय होतो आणि म्हणून आपण झूम मिटिंग ठेवतो. परंतु त्या झूम मिटिंगला देखील काही मुख्याध्यापक हजर राहतात. तर ग्रुपवर काय मेसेज आले ते पाहत चला, वेळच्या वेळी माहिती देत चला. जर तुम्ही ग्रुपवरचे मेसेज पाहिले तर तुम्हाला हे काम करायला काही अडचण येणार नाही आणि आम्हाला देखील तुम्हाला वारंवार तुमचा फॉलोअप घेणं, तुम्हाला फोन करणं हे करावं लागणार नाही. त्याचप्रमाणे जे आहेत ते सोपे येतात त्याचे देखील आपण त्या ठिकाणी अभ्यास ठेवला पाहिजे. शाळेमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्व मुख्याध्यापकांनी काळजी घेतली पाहिजे. काय होतं की तुम्ही खूप चांगलं काम करता, तुम्ही चांगलं काम करता हे मीडिया बोलत नाही, परंतु एखादी काही घटना घडली मग त्याचा खूप प्रसिद्धी मिळते आणि त्या आम्हाला वारंवार विचारतात शाळेवर काय कारवाई केली, मग हे बरोबर केलं का, ते बरोबर केलं का. मध्यंतरी आपल्या चिमूरमध्ये मेहंदी प्रकार घडला, तुम्हाला माहिती आहे ना सर्वांना. हा, तर ते त्याच्यामुळे काय झालं, संचालकांना पण काढावं लागलं की मेहंदी जर एखाद्या विद्यार्थी काढली असेल त्या कारणास्तव विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकार देणार नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु आपण त्याचा मोठा इश्यू मुख्याध्यापकांनी होऊ देता कामा नये. आपण त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी बसलेलो आहे, प्रश्न वाढवण्यासाठी नाही. तर याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आणि त्यांनी काय खुलासा केला की पीटीए मध्ये ठराव घेतलाय की शाळेत मुलांनी मेहंदी काढून आलेलं चालणार नाही. पण कशाला ठराव घ्यायचा, तुम्ही मुख्याध्यापकांना ठराव कोणत्या विषयाचा घ्यायचा हे देखील तुम्ही ठरवलं पाहिजे ना, जेणेकरून वाद निर्माण होतील. अशा प्रकारचा कोणते विषय तुम्ही पीटीए मध्ये नाही घेतले पाहिजे. आपल्या केव्हीके मध्ये देखील एक आता मागच्या आठवड्यात घटना झाली. जो त्यांचा कॅन्टीनवाला होता, समोसे वडे त्यांनी दिले आणि ते मुलांना उलट्या सुरू झाल्या. मग त्यातील 7 मुलांना राजावाडीमध्ये ऍडमिट केलं. त्यांना लगेच सोडलं, काही झालं नाही. परंतु तिथे पण मग मीडियाला खूप काळजी. तर अशा गोष्टीकडे लगेच लक्ष जातं. काय झालं होतं की कॅन्टीनवाला होता, कापूर पडलं होतं तेलमध्ये, ते कापूरमुळं ते मुलांना नाही झालं. तर तुमच्याकडे कॅन्टीन असेल तर त्यांना ते सूचना देऊन ठेवा की असं कोणत्याही प्रकार होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. मी सर्व सेवानिवृत्त झालेल्या मुख्याध्यापकांना पुन्हा एकदा त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. सर्व ज्या ज्या शाळांना 90% पेक्षा जास्त निकाल आला त्या शाळांचं देखील अभिनंदन करतो. त्याच्या निकालावर 100% लागो आणि यासाठी शुभेच्छा देतो. आणि आपला जास्त वेळ न घेता आपण आता प्रत्यक्ष तुम्ही त्यासाठी आला